जुलै महिना म्हटलं की महाराष्ट्रासह देशभरामध्ये मुसळधार पाऊस, भरलेली धरणं आणि हिरवाईने नटलेला निसर्ग हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण यावर्षी चित्र पूर्णपणे वेगळं आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये धोधो बरसलेला पाऊस अचानक गायब झाला आणि राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा जाणवू लागलाय. अनेक ठिकाणी ढग दिसत असले तरी सुद्धा पाऊस मात्र पडत नाहीये. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाची सुद्धा आता चिंता वाढली आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अचानक पाऊस गेला कुठे? मान्सून कमकुवत झालाय का? आणि अल निनोचा नेमका किती परिणाम होतोय? शिवाय महाराष्ट्रात पुन्हा मान्सून नेमका कधी बरसणार? अशा या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबातच स्किप करू नका. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. दरवर्षी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत राज्यातील बहुतेक धरणं ही अर्ध्याहून अधिक भरलेली असतात. पण यंदा परिस्थिती मात्र वेगळी आहे. जून महिन्यामध्ये मान्सूनने आगमन न करता जुलैच्या सुरुवातीला काही दिवस जोर धरला, मात्र त्यानंतर पावसाने अक्षरशः दडी मारली आहे. विशेष म्हणजे जूनमध्ये निर्माण झालेली जवळपास 40% पावसाची तूट जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्येच भरून निघाली होती. पण 6 आणि 7 जुलैनंतर पुन्हा पावसाचा जोर कमी झाला आणि त्यानंतर अनेक भागात कोरडं हवामान कायम राहिलंय. याचा सर्वाधिक परिणाम विदर्भावर झालेला आहे. विदर्भामध्ये पावसाची तूट तब्बल 27% पोहोचली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचा बॅकलॉग 16% होता आणि आता तो 24% वाढलेला आहे. पुढील काही दिवस पाऊस न झाल्यास ही तूट आणखी वाढण्याची शक्यता आता हवामान विभागाने सुद्धा व्यक्त केलेली आहे. पाऊस कमी झाल्यामुळे राज्यातील धरणांमध्ये सुद्धा पाणी साठा आता घटू लागलाय. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा धरणांमध्ये सुमारे 7% कमी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठी सुद्धा आता चिंता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. दरम्यान 11 जुलै रोजी समोर आलेल्या उपग्रह छायाचित्रांनी हवामान तज्ज्ञांना सुद्धा आश्चर्याचा मोठा धक्का दिलाय. कारण या छायाचित्रांमध्ये भारताच्या जवळपास 70 ते 80% भागांवर पावसाचे ढग जे आहेत ते जवळपास गायब झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी देशभर मुसळधार पाऊस पडत असताना अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात ढग नाहीसे होणं ही अत्यंत दुर्मिळ परिस्थिती सुद्धा मानली जाते. पण यामागचं कारण नेमकं काय, असाच प्रश्न सगळ्यांना पडलाय. तर हवामान तज्ज्ञांच्या मते यामागे भारतापासून हजारो किलोमीटर दूर पश्चिम महासागरामध्ये तयार झालेलं एक शक्तिशाली चक्रीवादळ कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. सामान्यतः हिंदी महासागरातून येणारे दमट वारे भारतात येतात आणि त्यातून मान्सून सक्रिय होतो. पण सध्या पश्चिम प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेल्या या शक्तिशाली चक्रीवादळाने आर्द्रता आणि वाऱ्यांचा प्रवाह स्वतःकडे खेचून घेतलाय. परिणामी भारताकडे येणारे दमट वारे कमी झालेत आणि मान्सून ट्रफ सुद्धा कमकुवत झाली आणि पावसाची तीव्रता अचानक घटलेली आहे. याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे अल निनो. प्रशांत महासागरातील अल निनोची तीव्रता सातत्याने वाढत असल्याचं अमेरिकेच्या हवामानशास्त्र संस्था म्हणजेच NOAA च्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने स्पष्ट सुद्धा केलेलं आहे. आणि अहवालानुसार विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा 1 अंश पेक्षा अधिक वाढलेलं आहे. त्याचबरोबर पूर्व प्रशांत महासागरातील काही भागांमध्ये तापमान 2.7 अंश पर्यंत जास्त नोंदवण्यात आलंय आणि समुद्राच्या पृष्ठभागाखाली उबदार पाण्याचा मोठा प्रवाह तयार झाला असून वातावरणातील वाऱ्यांची दिशा सुद्धा बदलली आहे. त्यामुळे भारताकडे येणाऱ्या मान्सूनवर त्याचा प्रतिकूल परिणाम आता होत असल्याचं तज्ज्ञ सांगतायत. दरम्यान NOAA च्या अंदाजानुसार अल निनोची तीव्रता नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकते आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत त्याचा प्रभाव कायम राहण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. आणि आता हवामान विभागाचा अंदाज जर पाहिला तर तो काय सांगतो, तर भारतीय हवामान विभागानुसार सध्या पावसासाठी अनुकूल अशी कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नाहीये. बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं नाहीये आणि मान्सून ट्रफ उत्तरेकडे सरकली आहे. त्याचबरोबर मॅडन जुलियन ॲसिलेशन म्हणजेच MJO देखील सध्या प्रशांत महासागरावर सक्रिय असल्यामुळे भारतामध्ये ढगांची निर्मिती कमी होतीये. यामुळे पुढील 5 दिवस मध्य भारतासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता नाहीये. पण काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. त्याचबरोबर 1-2 ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते.
दरम्यान राज्यातील विभागनिहाय परिस्थिती जर आपण पाहिली तर कोकणामध्ये गेल्या काही दिवसामध्ये मुसळधार पाऊस झाला होता. आता पालघर, ठाणे, मुंबई इथे पावसाचा जोर कमी झालाय. रायगड आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होतोय, तर सिंधुदुर्गमध्ये पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलाय. मात्र नाशिकच्या घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढू शकतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये पाऊस कमी राहील. घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. त्याचबरोबर सांगली आणि सोलापूर प्रामुख्याने कोरडं राहू शकतंय. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोलीमध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे. परभणी, बीड, नांदेड आणि लातूर त्याचबरोबर धाराशिवमध्ये सुद्धा कोरडं वातावरण राहू शकतंय. विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाचा जोर कमी आहे. मात्र 13 जुलैला चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट सुद्धा देण्यात आला होता. तसंच 14 आणि 15 जुलै रोजी बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान दुसरीकडे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी सुद्धा वेगळाच अंदाज वर्तवलेला आहे. याआधी सुद्धा त्यांनी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता आणि चांगला पाऊस होईल असं म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे घडलं सुद्धा. आणि आता देखील त्यांच्या मते 15 किंवा 16 जुलैपासून पावसाला पुन्हा सुरुवात होऊ शकते असं म्हटलं गेलंय. 16 ते 19 जुलै दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतोय. विशेषतः लातूर, नांदेड, धाराशिव, बीड आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची हजेरी लागेल. आणि यापुढे 21 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीमध्ये सुद्धा महाराष्ट्रात मुसळधार ते अतिवृष्टीसारखा पाऊस पडू शकतो असा अंदाज पंजाबराव डग यांनी सुद्धा आता मांडलेला आहे. याशिवाय ते पुढे असंही म्हणाले की बंगालच्या उपसागरामध्ये भुवनेश्वर आणि चेन्नई दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र किंवा चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुन्हा जोरदार पाऊस सक्रिय होऊ शकतोय. मात्र आता हा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या अधिकृत अंदाजापेक्षा एकदमच वेगळा आहे. त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पावसानं ब्रेक घेतलाय. मात्र पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता कमी असली तरी सुद्धा जुलैच्या उत्तरार्ध आणि ऑगस्टच्या सुरुवातीला परिस्थिती बदलण्याची आशा सुद्धा हवामान तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्यात, कारण येत्या काही दिवसात मान्सून पुन्हा सक्रिय झाला तर शेती, धरणं आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटू शकतोय. मात्र पाऊस आणखी जर लांबला तर मात्र चिंता अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नेमकं काय होतं हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेल. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया. पण तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.